अंतर्गत मुख्य सेविका परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त सेविका भगिनींना माझा नमस्कार. आजच मान्य आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या वतीने या परीक्षेच्या संदर्भात एक महत्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या नोटिफिकेशन मध्ये काय माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा 5 ऑगस्ट 2026 हे नोटिफिकेशन आहे. मान्य आयुक्त यांनी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग यांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि यात त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 म्हणजे 272 पद तर आहेतच व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची भरती परीक्षा म्हणजे हे 272 आणि ह्या परीक्षेचा निकाल जोपर्यंत लागेल तर त्या दरम्यान जेवढे काही मुख्य सेविका रिक्त होतील म्हणजे सेवानिवृत्त होतील, जी काही पद रिक्त होतील तर तेवढी पदे सुद्धा यामध्ये ऍड केली जाणार आहेत. म्हणजे जवळपास ही ऍड तुम्हाला सांगतो हे 272 आणि इतर 150 ते 200 पद वाढू शकतात. तर ही ऍड जवळपास 450 पदांची असणार आहे. आणि या पदाच्या संदर्भात काही स्पष्ट सूचना पूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या होत्या सांगितले. आणि त्यानंतर काही सेविका ह्या मान्य उच्च न्यायालयात गेल्या आणि मग काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि निर्देश दिल्यानंतर मग आज त्यांनी काय सांगितलेलं आहे की महिला व बाल विकास विभाग संदर्भीय पत्र 9 अन्वये दिनांक 10/10/25 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित पात्रता निकषाबाबत सुद्धा सूचना प्राप्त असून हे दोन्ही शासन निर्णयाद्वारे त्या आधारे खालीलप्रमाणे मुख्य पात्रता निकष देण्यात येत आहे. आणि या पात्र असलेल्या अंगणवाडी सेविकांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याविषयीच्या सूचना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात याव्यात म्हणजे सीडीपीओ यांना देण्यात याव्यात. तर पात्रता काय काय सांगितलेले त्यांनी बघा यामध्ये पात्रता त्यांनी सांगितले की पहिली पात्रता आहे की ज्या वर्षी विभागीय परीक्षेचं आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी 1 जानेवारी 2025 रोजी तुमची किमान 10 वर्ष सेविका या पदावर तुमचा अनुभव असला पाहिजे. तुमची सेवा किमान 10 वर्ष सेविका म्हणून झाली पाहिजे 1 जानेवारी 2025 रोजी. त्याच्यानंतर नेक्स्ट वयोमर्यादा त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1 जानेवारी 2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 1 जानेवारी 2025 ला तुमचं वय हे 50 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. दुसऱ्या भाषेत त्यांनी सांगितलेले की ज्या सेविका 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या आहेत त्याच फॉर्म भरू शकतात, त्याच्या अगोदरच्या फॉर्म भरू शकत नाहीत. आणि तिसरी पात्रता सांगितलेली आहे की संवैधानिक विद्यापीठाची पदवी डिग्री त्यांनी सांगितलेले आहे. तर या पात्रतेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे कारण यापूर्वीच मान्य उच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की ज्या काही HSC 12वी झालेल्या सेविका आहेत त्यांना सुद्धा संधी देण्यात यावी. त्यामुळे या पात्रतेमध्ये बदल होऊ शकतो. पण सद्यस्थितीमध्ये त्यांनी ह्या 3 मॅन्डेटरी पात्रता सांगितलेल्या आहेत. पुढे त्यांनी सांगितले की ज्या पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांचं म्हणजे आता सेविका जे आहेत त्यांना संगणक अर्हता प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल किंवा मराठी हिंदी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण नसाल तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र 2 वर्षाच्या आत तुमचं संगणक अर्हता प्रमाणपत्र तुम्हाला मिळवलं पाहिजे. आणि जर शालांत स्तरावर तुमचं मराठी नसेल तर तुम्हाला मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, ती परीक्षा असते. आणि हिंदी जर तुमचं शालेय स्तरावर नसेल तर हिंदी परीक्षा तुम्ही 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण झालं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे आता ही परीक्षा घेणार कोण आहे याचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत ते पण पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. यात त्यांनी सांगितलं बघा की ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून संबंधित TCS आयकॉन संस्थेस म्हणजे आता तुमची परीक्षा ही TCS द्वारे घेतली जाणार आहे. आणि हे फॉर्म जे आहेत हे फॉर्म उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने भरून घेतले जातील.
तारीख आहे बघा 7/8/2026 ते 21/8/2026 च्या दरम्यान हे फॉर्म भरावयाचे आहेत. ओके, तर ही सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे, ही आता दौडायची नाहीये. या परीक्षेचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे, कुठली पुस्तके वाचावीत, जो अभ्यास आहे तो पुस्तकातला डायरेक्ट मस्तकात कसा लक्षात ठेवावा, ह्याच्या विविध ट्रिक्स मी तयार केलेल्या आहेत. आणि ह्या सर्व ट्रिक्स मी लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर डाउनलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करून घ्या. सोबतच या परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवलेला आहे. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्ही या क्रमांकावर संपर्क साधा 939373192824. आणि ह्या परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे जो तांत्रिक घटक आहे, ज्याचे 30 प्रश्न हमखास असतात, म्हणजे 60 गुण. आणि हे 60 ते 80 गुण त्या घटकासाठी आहेत. आणि मग त्यासाठी महिला व बालविकास विभाग कायदे व योजना प्राध्यापक कल्पना जाधव यांचं हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक जर तुम्हाला मिळवायचं असेल, हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, तर यांच्याशी संपर्क साधा. या परीक्षेच्या संदर्भात जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते मोफत आपण सांगतोय. अभ्यास कसा करावा, विविध ट्रिक्स कशा लक्षात ठेवा, त्याचे मोफत व्हिडिओज या ऍपवर उपलब्ध आहेत. तर या क्रमांकाशी संपर्क साधा. आपण परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला यश मिळायला हवं. बघा, आता इतके वर्ष तुम्ही सेविका म्हणून काम केलेलं आहे, आता तुम्हाला सुपरवायझर होण्याची संधी आहे. म्हणजे एक वाक्य आहे बघा की शेवटचा प्रयत्न करून बघू. या वाक्याने कितीतरी स्वप्न ही पूर्ण झालेली आहेत. आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा ही शेवटची संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. परीक्षा कधी होईल, तर परीक्षा ही साधारणपणे 3 ते 4 महिन्याच्या दरम्यान होईल. आणि ज्या काही 12वी झालेल्या सेविका आहेत त्यांनी सुद्धा नाराज होण्याची गरज नाहीये. ह्या अटीमध्ये बदल होऊ शकतो, पण सद्यस्थितीमध्ये ज्यांचं पदवी झालेलं आहे त्यांनी उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात करा. तुमचे सीडीपीओस तुम्हाला ते कळवतीलच. फॉर्म भरण्यासाठी जास्त विलंब करू नका. आता या परीक्षेच्या संदर्भात दररोज आपण ऑनलाईन लेक्चर्स या ऍप वर घेत आहोत. हे ऍप डाउनलोड करून घ्या. याचे लेक्चर्स आपण युट्यूबवर सुद्धा घेऊ. आणि जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि या ऍपची लिंक आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आहे. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा. ही परीक्षा होईपर्यंत, तुम्हाला यश मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. आता थांबायचं नाही. तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची ही वेळ आलेली आहे. आणि आता जो कोणी लवकर सुरुवात करेल, जी सेविका लवकर अभ्यासाला सुरू करेल, तीच यश मिळवेल. ओके, तर आपण अभ्यास कसा करायचा, परीक्षा कधी असेल, कशा पद्धतीने असेल, याचे सर्व मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही तयारीला लागा. मी तुमच्या सोबत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याला पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने फिलअप करायचं हे सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे चॅम्पियन्स, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.